पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षटतिला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळतो, सर्व समस्यांपासून त्याची मुक्तता होते. त्याचवेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते तेच पुण्य षटतिला एकादशीच्या व्रताने मिळते. तसेच हे व्रत केल्याने मानसिक शांती आणि आनंद मिळतो, कुटुंबात शांती मिळते. चला तर मग जाणून घेऊया षटतिला एकादशीची कथा. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तारीख 14 जानेवारी बुधवार म्हणजेच आज षटतिला एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूची आराधना करून व्रत केल्यास लोक मोक्ष प्राप्त करतात. या दिवशी पूजा केल्यानंतर षटतिला एकादशी व्रताची कथाही अवश्य ऐकावी, तरच उपासनेचे व व्रताचे पूर्ण फळ मिळते. धार्मिक मान्यतेनुसार एकदा नारद मुनी भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ येथे पोहोचले. तेथे त्यांनी भगवान विष्णूंना षटतिला एकादशी व्रताचे महत्त्व विचारले. नारदजींच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी सांगितले की प्राचीन काळी ब्राह्मणाची पत्नी पृथ्वीवर राहत होती. तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. ती माझी प्रिय भक्त होती आणि माझी भक्ती करत होती. एकदा त्या ब्राह्मणींनी महिनाभर उपवास करून माझी पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तिचे शरीर शुद्ध झाले, पण ती कधीही ब्राह्मणांना व देवांना अन्नदान करत नसे. त्यामुळे मला वाटले की ही स्त्री वैकुंठात राहूनही अतृप्त राहील, म्हणून मी स्वतः तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेलो. मी भिक्षा मागितल्यावर तिने मला मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावर ठेवला. ते घेऊन मी परतलो. काही वेळाने ती शरीर सोडून वैकुंठात आली. येथे तिला एक झोपडी आणि आंब्याचे झाड दिसले. रिकामी झोपडी पाहून ती घाबरून माझ्याकडे आली आणि म्हणाली, मी धर्मनिष्ठ आहे, मग मला रिकामी झोपडी का मिळाली? तेव्हा मी तिला सांगितले की अन्नदान न केल्याने आणि मला मातीचा एक गोळा दिल्याने असे घडले. तेव्हा मी तिला सांगितले की जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू षटतिला एकादशीच्या व्रताचा नियम सांगितल्यावर तू तुझे दार उघड. विष्णुदेवाने सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणीने तेच केले आणि षटतिला एकादशीचे व्रत केले. उपवासाच्या प्रभावामुळे तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली. म्हणून हे नारदा, या एकादशीचे व्रत करून तीळ व अन्नदान करणाऱ्याला मुक्ती व वैभव प्राप्त होते.